जे झालं ते मी बदलू शकत नाही, पण स्वतःला पुन्हा कसं घडवायचं हे मात्र माझ्या हातात आहे. होय, सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंग, पोलिसांची चौकशी आणि इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिव्हेट करावं लागल्यानंतर बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे आता पुन्हा एकदा कमबॅक करतोय. पण थांबा, एका 370 रुपयांच्या बिर्याणीवरून सुरू झालेला हा वाद थेट पोलिसांपर्यंत कसा पोहोचलाय? एका क्राऊड वर्क शो मध्ये असं काय घडलंय की प्रणितला माफी मागावी लागली? चला जाणून घेऊयात प्रणित मोरेच्या या संपूर्ण वादाची आणि त्याच्या घायल कमबॅकची इनसाइड स्टोरी. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. गोष्ट सुरू होते प्रणित मोरेच्या एका क्राऊड वर्क शो मधून. नेहमीप्रमाणे प्रणित प्रेक्षकांसाठी संवाद साधत होता. तितक्यातच शो मध्ये आलेल्या एका तरुणानं 370 रुपयांच्या बिर्याणीचा एक किस्सा सांगितला. पाहता पाहता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पण या व्हिडिओ नंतर नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला. प्रणितवर चौफेर टीकेची झोड उठली. ट्रोलिंग एवढं वाढलं की प्रकरण हाताबाहेर गेलं. शेवटी प्रणित मोरेला थेट एक जाहीर निवेदन काढून सार्वजनिक माफी मागावी लागली. एवढंच नाही तर वाढत्या ट्रोलिंगमुळे त्याला आपलं इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिव्हेट करावं लागलं होतं. पण थांबा, बिर्याणीचा वाद मिटतो ना मिटतो तोच प्रणितच्या शो मधला दुसरा एक व्हिडिओ बाहेर आला आणि या व्हिडिओनं आगीत तेल ओतण्याचं काम केलं. या व्हिडिओमध्ये डॉक्टर आणि इन्फ्लुएन्सर सेजल पवार हिने मृतदेहाच्या लैंगिक अवयवांवर केलेले आक्षेपार्ह टिप्पणी समोर आली. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड संतापाची लाट उसळली. प्रकरण अत्यंत गंभीर बनलं. परिणामी प्रणित मोरे आणि शो मध्ये आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या दोघांच्याही अडचणी कमालीच्या वाढल्या होत्या. प्रकरण थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलं आणि पोलिसांकडून त्यांची चौकशी सुद्धा करण्यात आली. एक कॉमेडी शो प्रणितसाठी भयंकर स्वप्न ठरला होता. पण म्हणतात ना, हर तुफान नंतर शांतता येते. या संपूर्ण वादानंतर आता हे प्रकरण शमलेलं दिसतंय आणि याच शांततेचा भंग करत प्रणित मोरेनं पुन्हा एकदा नव्या दमानं रिंगणात उतरण्याची घोषणा केली. प्रणितनं आपलं डिॲक्टिव्हेट केलेलं इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सुरू केलंय आणि एका नव्या शोचं पोस्टर लॉन्च केलंय. या शोचं नाव आहे घायल. पोस्टर शेअर करत प्रणितनं एक भाऊक कॅप्शन लिहिलंय, जे झालं ते मी बदलू शकत नाहीये, पण स्वतःला पुन्हा कसं घडवायचं हे माझ्या हातात आहे. घायल ही माझ्या प्रवासाची कथा आहे. मुंबईतून प्रणितच्या या नव्या शोची सुरुवात होती. प्रणितच्या या पोस्टवर त्याचा मित्र आणि बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी याच्यासह हजारो चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिलाय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. जरी चाहत्यांचा पाठिंबा असला तरी काही नेटकऱ्यांनी मात्र अजूनही प्रणितला ट्रोल करत हा फक्त इमोशनल कार्ड खेळतोय असं म्हटलंय. वाद, टीका, पोलीस चौकशी आणि आता घायल बनून केलेलं हे कमबॅक. प्रणित मोरेचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. आता घायल शो मधून प्रणित प्रेक्षकांची मन पुन्हा जिंकू शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. तुम्हाला काय वाटतं? प्रणित मोरेच्या या कमबॅक बद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.